लहान मुलांचा अभ्यासक्रम खूप व्हॉस्ट झालाय, खूप अवघड झालाय. त्यांच्या पाठीवरती दप्तर जास्त वाढलंय. असाच काहीसा सूर आज पालक करतायत. त्याचप्रमाणे राजकारण्यांचंही आता राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांचंही आता काही खरं राहिलेलं नाही. त्यांचाही व्हॉस्ट सिलेबस झालेला आहे. त्यामुळेच करायचं एक, बोलायचं एक, हीच जणू काही सर्व म्हणजे उपमुख्यमंत्री असू द्या किंवा एखादा आमदार असू द्या, या सर्वांनी हेच कुठंतरी अंगीकृत केलेलं दिसतंय. याच पद्धतीने आपण चाललो तर आपला राजकारणात दबदबा राहील आणि पुढं जनता म्हणजे मूर्ख किंवा जनतेला काय कळायचं ते आहेच, पण शेवटी जनता आपल्याच मागे आहे असा काहीसा समज झालेला आहे. उपमुख्यमंत्री साहेब असू द्या, म्हणजे मेनली आपण बोलतोय अजित पवार यांच्याबद्दल, आणि मंत्री जे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार आणि मागच्या 4 महिन्यात महाराष्ट्र देशातच पूर्णपणे गाजलेले धनंजय मुंडे साहेब यांच्याबद्दल बोलतोय. काय आहे प्रकरण ते जाणून घेणार आहोत आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचं विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धनंजय मुंडे काल मुंबईत गेले होते. अजित पवार खुद्द बीड जिल्ह्यावरच्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये त्यांची धावती भेट होती. त्यामध्ये दौरा होता. त्यामध्ये त्यांनी म्हणजे स्वतःहून अजित पवार यांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा मला सकाळी फोन आला आणि त्याची तब्येत डाऊन आहे. तो म्हटला की दुपारी मला ॲडमिट व्हायचं आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या माणूस, मी पण म्हटलो तब्येतीची काळजी घे, शेवटी माणूस धष्टपुष्ट राहिला तर पुढे विकास कामं करायला मजा येईल. हे सर्व असताना आणि हे सगळं बोलले. त्यानंतर धनंजय मुंडे मुंबईलाही गेले. दुपारी कळालं, न्यूज म्हणजे पत्रकारांनी तशी बातमी दिली. परंतु गंमत इथे फसली की त्यांचा एका मोबाईल व्हिडिओमध्ये ते एका फॅशन शोमध्ये आहेत, पहिल्या रोमध्ये बसलेले दिसले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता ते आपल्या मुलीचा फॅशन शो होता. जी मुलगी बाहेरनं आत्ताच फॅशन शो करून आली परदेशातनं आणि तिने आयोजन केलेलं मुंबईमध्ये एका फॅशन शोला, आणि तिथे धनंजय मुंडे हे पहिल्या रोमध्ये होते. निश्चितच एका वडिलांनी आपल्या मुलीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं त्यात गैर काही नाही आहे. तिचं म्हणजे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी ते अटेंड केलं, ही गोष्ट माहिती आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु कुठेतरी अजित पवार बीडला असताना अजित पवारांनी जे तब्येतीचं कारण सांगितलं जनतेला, आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही ट्विट केलं की मी आजारी आहे, मुंबईला जातोय ॲडमिट व्हायला, आणि त्यानंतर ते फॅशन शोच्या फर्स्ट बेंचवरती दिसले. ह्यामध्ये प्रश्न एकच येतोय की जर तुम्हाला फॅशन शो अटेंड करायचा असेल, असू द्या, काही इश्यू नाही, पर्सनल आहे, फॅमिली म्हणजे इम्पॉर्टंट असते सगळ्यांचीच. फॅमिलीच्या म्हणजे शोमध्ये, ऑर्गनाईज केलेल्या शोमध्ये तुम्ही जाताय, परंतु तब्येतीचं कारण का पुढं केलं गेलं हेच कळायला मार्ग नाही आहे. धनंजय मुंडे कुठेतरी अधिवेशनातही नव्हते, ते पत्रकार परिषदही म्हणजे ॲक्टिव्ह नाही आहे, त्यांच्या परळी विधानसभेतही ॲक्टिव्ह नाही आहे, आणि जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दौऱ्यावर येतात त्यावेळेसही ते गैरहजर आहे. निश्चितच जर परळीची कामं त्यांना मार्गी लावायची असेल तर निश्चितच अजितदादा पवार म्हणजे विधानसभेत प्रश्न मांडणं असू द्या किंवा अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणं असू द्या, ज्यावेळेस ते व्हिजिटला असतात त्यावेळेस या सर्व गोष्टी नाही केल्या तर शेवटी परळीच्या जनतेला कसा न्याय मिळू शकेल ते आहे. तो भाग वेगळा राहिला की समाजकारण किंवा त्याच्यामधनं ती कामं कशी करतायत. परंतु कुठेतरी आपण तब्येतीचं कारण दरवेळेस पुढं करणं हे कितपत योग्य आहे आणि किती जणांना ते पटलं. कारण अजितदादा पवार उपमुख्यमंत्रीपदी आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट देणं, त्यानंतर लोकांना असं निश्चितच साहजिक आहे की परिस्थिती किंवा दवाखान्याची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. परंतु त्यानंतर ते फॅशन शोमध्ये दिसत आहेत, तेही ट्विट करतात की तब्येतीमुळे मी दौऱ्यात सहभागी झालो नाही. तर त्याचऐवजी मला माझ्या पर्सनल रिझन्समुळे, फॅमिली रिझन्समुळे मी नाही अटेंड करू शकत तुमची दौरा, हे सांगितलं असतं तरीही चाललं असतं. परंतु का गृहीत धरून की कुठेतरी मी कमी पडत नाहीये, फक्त तब्येतीमुळे मला जनतेमध्ये फिरता येत नाहीये, असं सांगण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांच्याकडनं केला जातोय का, हाच प्रश्न बहुतांशी पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. परंतु सरळ सरळ जर बोलून तिथनं ते फॅशन शोला गेले असते तर एवढं वाटलं नसतं. परंतु कुठेतरी एक युटर्न, एक तब्येतीचं कारण सांगून देणं निश्चितच. बीडकरांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. परळीत जे कोणी असेल त्यांनीही कमेंट करा की शेवटी परळीचा विकास करण्यासाठी कुठेतरी आता धनंजय मुंडे यांना जे मागे झाले ते झालं,
परंतु आता पुन्हा म्हणजे समाजकार्यात गुंतणं गरजेचं आहे, कारण ते सध्या एक आमदार आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.